दिवाळीचा सण 2च दिवसावर आला होता. घरात महिलांची म्हणजेच सुनांची फराळाची तयारी सुरू होती. एक एक पदार्थ ते बनवत होत्या. पुरुष मंडळी इतर कामे साफसफाई करण्यात व्यस्त होते. शोभनाची ही पहिलीच दिवाळी होती, त्यामुळेच तिची उत्सुकता जरा जास्तच होती. घरातील वातावरण एकदम पवित्र प्रसन्न होतं. दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या लक्ष्मीपूजन होतं. सकाळपासून दोन्ही पण सुना किचनमध्ये काम करत होत्या. दिवाळीसाठी मिठाई, फराळ पण बनवलेला होता. दुपारचे सर्वांचे जेवण झाले. सर्व आवरायला दुपारचे 3 वाजले होते. आता कुठे त्या दोघी देखील फ्री झाल्या होत्या. किचनमधून बाहेर येत शोभना तिच्या जावेला गायत्रीला म्हणाली, ताई, आता काम तर सगळं झालेली आहेत. आता थोडा वेळ स्वतःसाठीही काढूयात. उद्या लक्ष्मीपूजन आहे, तर आपण पार्लरला जाऊन येऊयात. हो शोभना, चल आपण पण जाऊयात. दिवाळीमध्ये साफसफाई करून हात आणि पाय पण खूप खराब झाले आहेत आणि उद्या तर वेळ पण नाही मिळणार. हो गायत्री ताई, पण पहिल्यांदा मी आईकडून माझे दागिने घेऊन येते. माझा राणीहार पण त्यांच्याकडून घेऊन येते. उद्या कुठे आईंना मागत बसू, त्यापेक्षा आत्ताच घेऊन येते आणि माझ्या कपाटात ठेवते. उद्याच्याला घालता येईल. असं म्हणून शोभना सासूबाईंच्या रूमकडे निघून गेली आणि गायत्री मागेच उभी राहिली. शोभना रूममध्ये गेली तर तिने पाहिलं, सासूबाई आपला शृंगार करत होत्या. केसांना मेहंदी लावली होती, हाताला मेहंदी काढलेली होती. शोभनाला रूममध्ये पाहताच त्या म्हणाल्या, काय झालं सुनबाई, काय हवं आहे? आई, मला माझे दागिने हवे आहेत. उद्या तर वेळ नाही मिळणार, म्हणून विचार केला की आजच घ्यावेत. तेव्हा सासूबाईंनी शोभनाकडे निरखून पाहिलं आणि म्हणाल्या, आता तर मी मेहंदी लावून बसले आहे, थोड्या वेळाने देते. ठीक आहे आई, असं म्हणून शोभना बाहेर आली. बाहेर येऊन पाहिलं तर गायत्री तेथेच उभी होती. तिला पाहून शोभना म्हणाली, ताई, तुम्ही अजून इथेच उभे आहात? तुम्हाला आईकडून दागिने नाही घ्यायचे का? तिचं बोलणं ऐकून गायत्री हसली आणि आपल्या रूममध्ये निघून गेली. थोड्या वेळानंतर दोन्ही जावा पार्लरमध्ये जाऊन आल्या. 2 तासानंतर शोभना पुन्हा सासूबाईकडे गेली. आई, तुम्ही दागिने काढून ठेवले का? अगं सुनबाई, तू बघत नाहीस का, मी माझे केस धुणार आहे, थोड्या वेळाने काढून ठेवते. तेव्हा शोभना पुन्हा उदास होऊन बाहेर आली आणि रात्रीच्या जेवणाची तयारी करू लागली. गायत्रीसुद्धा किचनमध्ये काम करत होती, पण ती दागिन्यांबद्दल अजिबातच काही बोलत नव्हती. रात्रीचे जेवण झाल्यानंतर घरातील सगळे पुरुष मंडळी बाहेर फिरण्यासाठी निघून गेले. तेव्हा शोभनाने परत एकदा सासूबाईंकडे दागिन्यांविषयी विचारलं. आता सासूबाई चिडल्या आणि म्हणाल्या, काय आहे सुनबाई, दागिने दागिने, केव्हापासून त्या दागिन्यांसाठी बडबड लावली आहेस? कुठे पळून जात नाहीत तुझे दागिने. थांब, आत्ताच आणून देते. सासूबाई ओरडतच त्यांच्या रूममध्ये गेल्या आणि कपाटातून दागिन्यांचा बॉक्स घेऊन आल्या आणि तो बॉक्स शोभनाला दिला. शोभनाला तिच्या सासूबाईंचे हे वागणे अजिबात आवडले नाही. तिला खूप वाईट वाटले होते, पण ती काहीच बोलली नाही. गपचूप दागिन्यांचा बॉक्स घेऊन आपल्या रूममध्ये निघून गेली. रूममध्ये जाऊन दागिन्यांचा बॉक्स उघडला. बॉक्स पाहून तर ती आश्चर्यचकित झाली. त्या बॉक्समध्ये तर थोडेच दागिने होते, बाकीचे दागिने गायब झाले होते. तिच्या वडिलांनी दिलेला लक्ष्मी हार, सोन्याच्या बांगड्या, सासरच्या लोकांनी घातलेले नेकलेस, बांगड्या सगळं गायब होतं. फक्त कानातले, पैंजण, जोडवी अशा लहान वस्तूच होत्या. त्या क्षणी शोभना तो बॉक्स घेऊन परत आपल्या सासूबाईंच्या रूममध्ये आली आणि म्हणाली, आई, यामध्ये तर दागिने नाही आहेत. सासूबाई म्हणाल्या, काय बोलत आहेस तू? सरळ बघ. आई, मी बॉक्स उघडून पाहिला आहे, यामध्ये खरेच दागिने नाही आहेत. सासूबाईंनी तिच्या हातातील बॉक्स घेतला आणि उघडून पाहिला आणि म्हणाल्या, हे काय, आहेत की तुझे दागिने, अजून काय हवं आहे तुला? पण आई, यामध्ये सगळे दागिने नाही आहेत. यामध्ये लक्ष्मी हार, सोन्याच्या बांगड्या आणि तुम्ही लोकांनी घातलेले दागिने पण नाही आहेत. तेव्हा सासूबाई म्हणाल्या, जे दागिने आम्ही घातले होते ते आमचे होते, म्हणून ते मी माझ्याजवळच ठेवले आहेत. आणि तुझा लक्ष्मी हार, सोन्याच्या बांगड्यांचं सांगायचं झालं तर तुला आठवते का, तुझं लग्न झाल्यानंतर काहीच महिन्यानंतर तुझा अपघात झाला होता. तेव्हा ऑपरेशन करावं लागलं होतं. त्यावेळी त्या ऑपरेशनला किती खर्च झाला होता? सगळा खर्च आम्ही केला आहे, म्हणून ते दागिने मी ठेवले आहेत. तुझ्या आईवडिलांनी तर जबाबदारी घेतलेली नव्हती. सासूबाईंचं बोलणं ऐकून शोभनाच्या तर पायाखालची जमीनच सरकली. कोणती सासू अशी कसं काय बोलू शकते? शोभना काही बोलणार तेवढ्यात सासूबाई रागातच बाहेर जाऊन बसल्या.
हा सर्व प्रकार पाहून शोभनाच्या डोळ्यात पाणी आलं. तिला खूप वाईट वाटत होतं. सासूच्या वागण्या बोलण्याचे आश्चर्य देखील वाटत होतं. तेव्हा गायत्रीने तिला सांभाळलं, तिला धीर दिला, तिला शांत होण्यास सांगितलं. गायत्रीचा हात पकडून शोभना रडत होती. ताई, आई माझ्याबरोबर असं कसं काय करू शकतात? मी तर या घरची सून आहे. जर माझा अपघात लग्नानंतर झाला तर मग त्याचा खर्च माझ्या आईवडील का करतील? असं शोभना म्हणाली. गायत्री बोलते, त्या काहीही करू शकतात. माझ्याबरोबर पण त्यांनी असंच केलं होतं. तुला थोडे तरी दागिने दिले आहेत. मला तर काहीच मिळालं नाही. ते पण फक्त यासाठी की माझं माहेर श्रीमंत नाही. माझ्या माहेरकडून लग्नात त्यांना काही मिळालं नाही, म्हणून त्याची भरपाई करण्यासाठी माझे दागिने माझ्याकडून काढून घेतले. म्हणूनच तर प्रत्येक सणाला मी खोटे दागिने घालते. आणि तुला माहिती नाही, पण त्या सगळ्यांना सांगतात की मला सोन्याचे दागिने आवडत नाहीत. मला ॲलर्जी आहे. आता तूच मला सांग, कोणत्या स्त्रीला दागिने घालायला आवडत नाहीत? शोभना आश्चर्यचकित होऊन म्हणाली, ताई, तुमच्याबरोबर पण असंच घडलं. पण तुम्ही काही का केलं नाही? गायत्री म्हणाली, काय करणार? घर हे कुटुंब तर त्यांचंच आहे. आपलं काय चालणार? असं बोलत गायत्री तिच्या रूममध्ये निघून गेली. पण शोभना एवढ्या सहजपणे शांत बसणारी नव्हती. तिला चुकीच्या गोष्टी सहन होत नव्हत्या. दुसऱ्या दिवशी दिवाळी लक्ष्मीपूजन होतं. शोभना रोजप्रमाणे घरातील कामे करत होती. कोणाला काही बोलली नाही. संध्याकाळी सगळेजण तयार होऊन आपापल्या रूममधून बाहेर येऊ लागले. सगळ्यात पहिल्यांदा सासूबाई रूममधून बाहेर आल्या तर सोन्याने त्या चमकत होत्या. थोड्या वेळानंतर गायत्री बाहेर आली. तिने तर नेहमीप्रमाणेच खोटे दागिने घातले होते. मग शोभना बाहेर आली. पण जेव्हा ती बाहेर आली, तिला पाहून सगळेजण आश्चर्यचकित झाले. दागिन्यांच्या नावावर तिने एकही दागिना घातलेला नव्हता. ना हातामध्ये बांगड्या, ना गळ्यात, ना कानामध्ये झुमके. तिला पाहून सासरे म्हणाले, अगं छोटी सूनबाई, तू दागिने का नाही घातलेस? आज दिवाळीचा सण आहे. घरातल्या सुना शृंगार करूनच चांगल्या दिसतात. आणि तू तर सुवासीन आहेस. तू गळ्यामध्ये फक्त एक माळ घातली आहेस. जा, पहिल्यांदा व्यवस्थित तयार होऊन ये, नंतर पूजा करूयात. पण शोभना काही तेथून हलली नाही. ते पाहून सासरे पुन्हा म्हणाले, काय झालं बेटा? तू जाऊन दागिने का घालत नाहीस? तेव्हा शोभना सासूबाईंकडे पाहू लागली. सासूबाईंना देखील काही बोलता येत नव्हतं. कारण मोठी सूनबाई तर खोटे दागिने घालत होती. त्यामुळे ती सर्वांना सहजपणे सांगत होती की तिला सोन्याचे दागिने घालायला आवडत नाहीत. पण आता छोट्या सुनेसाठी काय बोलायचं? एवढ्यात शोभना म्हणाली, माझ्याजवळ दागिने नाही आहेत बाबा, म्हणून मी अशीच पूजा करेन. पण सूनबाई, एवढे सारे दागिने तर आहेत तुझ्याजवळ. लग्नामध्ये आमच्याकडून पण तुला दागिने दिले होते आणि तुझ्या माहेरकडूनही तुला भरपूर दागिने घातले आहेत. मग तू अशी कशी म्हणू शकतेस की तुझ्याजवळ दागिने नाहीत? शोभना म्हणाली, बाबा, तुम्ही जे दागिने घातले होते ते आईंचे होते. आता ते दागिने त्यांचे आहेत, तर मग त्यांच्याजवळच राहणार. आणि राहिले गोष्ट माझ्या दागिन्यांची, तर लग्नानंतर माझा अपघात झाला होता. त्यासाठी पैसे खर्च झाले होते. त्यासाठी दागिन्यांची भरपाई करावी लागली. शोभनाने शांतपणे उत्तर दिलं होतं. पण तिचं उत्तर ऐकून घरातल्या सगळ्या पुरुष मंडळींचे डोके खराब झाले. खास तर सासऱ्यांचे. त्यांना अजूनही समजलं नव्हतं की शोभना काय म्हणत आहे. त्यांनी पुन्हा एकदा विचारलं, सूनबाई, तू हे काय म्हणत आहेस? तुला काय म्हणायचं आहे? शोभना म्हणाली, बाबा, तुम्हाला माझं बोलणं समजत नसेल तर तुम्ही आईंनाच विचारा. सासरे रागानेच सासूबाईंकडे पाहू लागले. पण त्याआधी त्यांनी गायत्रीला विचारलं, सूनबाई, खरं सांग, तुला दागिने घालायला आवडत नाहीत का? की तुझ्या सासूबाईंनी तुझ्याबरोबर पण काहीतरी केलं आहे? गायत्री आपली नजर खाली करून गपचूप उभी होती. दुसरीकडे सासूबाई काहीच बोलत नव्हत्या. हे पाहून सासऱ्यांचा राग खूप वाढला. ते ओरडतच सासूबाईंना म्हणाले, सुनांचे दागिने कुठे आहेत? सासूबाई चाचपडत म्हणाल्या, माझ्याजवळ आहेत. सासूबाईंना काही बोलता येत नव्हतं. तुला काहीच कसं काय वाटत नाही? सणावाराच्या दिवशी पण घरच्या सुना दागिने न घालता बसल्या आहेत आणि तू दागिने घालून घरात फिरतेस. याचे दागिने घालताना तुला काहीच वाटलं नाही का? तुझ्याजवळ काय कमी आहे? तुझ्या घरच्या सुनांना काही झालं तर त्यांची भरपाई तू त्यांचे दागिने घेऊन करणार आहेस?
यापेक्षा तर चांगलं आहे की आपल्या मुलांनी त्यांच्या बायकांना घेऊन वेगळं राहिलेलं बरं. मग दागिने घालून एकटीच दिवाळी साजरी कर. आत्ताच्या आत्ता दोन्ही सुनांना त्यांचे दागिने आणून दे. सासूबाईंना काही बोलता आलं नाही. त्या आपल्या रूममध्ये गेल्या. कपाटातील दोघींचे दागिने घेऊन आल्या. सासऱ्यांनी दोघींना पण त्यांचे दागिने दिले आणि म्हणाले, आत्तापासून तुमचे हे दागिने तुमचे झाले आहेत आणि तुम्ही तुमच्याजवळच ठेवायचे आहेत. आणि आता जाऊन व्यवस्थित तयार होऊन या. पूजेचा मुहूर्त जवळ आला आहे. दागिने पाहून गायत्रीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. ते पाहून सासऱ्याने विचारलं, काय झालं सुनबाई? गायत्री म्हणाली, ही माझी पहिलीच दिवाळी आहे बाबा. मी हे सगळे दागिने घालून पूजा करणार आहे. सासरे म्हणाले, बाळा, चुकीच्या विरुद्ध बोलायला हवं. जर तू पहिल्यांदाच हिंमत केली असतीस तर छोट्या सुनबाईला हे सगळं सहन करावं लागलं नसतं. मला माझ्या घरातल्या सुना हसत खेळत दिसायला पाहिजेत. आता वेळ व्यर्थ घालवू नका. पटापट तयार होऊन दोघीही या. हो बाबा, आम्ही आत्ताच जातो आणि लगेच तयार होऊन येतो, असे म्हणून शोभना व गायत्री दोघी पण हसत हसत आपल्या रूममध्ये निघून गेल्या आणि खऱ्या अर्थाने त्यांची दिवाळी साजरी झाली. त्यापुढे त्या दोघी जणी प्रत्येक सणासमारंभाला हक्काचे दागिने घालू लागल्या होत्या. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.